नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये भरघोस असा निधी उपलब्ध झाला असून 65 कोटी रुपयांच्या 99 कामांना मंजुरी मिळाली आहे। याच कामांचा भूमिपूजनाचा धडाका गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघात बघायला मिळतोय। शनिवारी दसऱ्याचं औचित्य साधत सातपूर परिसरातील प्रभाग क्रमांक 10, 11 आणि 26 मधील तब्बल 8 विविध विकास कामांचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यात प्रामुख्याने पवार संकुल या ठिकाणी जीर्ण झालेल्या सभागृहाचे नव्याने उभारणी करण्याचे कामाचं, त्याचबरोबर रस्ता काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन परिसरातील नागरिक आणि आमदार यांच्या उपस्थितीत संपन्न झालं। याबरोबरच अशोकनगर, लालबहादूर शास्त्री चौकातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध झाला असून या कामाचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे, परिसरातील नागरिक, माजी नगरसेविका माधुरी बोलकर, योगेश शेवरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। याबरोबरच अशोकनगर या ठिकाणी सिद्ध हनुमान मंदिर परिसरामधील ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी निधी उपलब्ध झाला असून या कार्यक्रमाचं भूमिपूजन ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपस्थितीत आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी नगरसेविका बोलकर उपस्थित होत्या। जाधव संकुल या ठिकाणी तुळजाभवानी मंदिर डोम उभारण्याची मागणी या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी केली होती। याला यश आलं असून आमदार हिरे यांच्या निधीमधून डोम मंजूर करण्यात आला आहे। कामाचं भूमिपूजन शनिवारी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते संपन्न झालं। याबरोबरच पपया नर्सरी सिग्नल ते सार्थक हॉस्पिटल चौकापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध झाला असून या कामाचं भूमिपूजन शनिवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालं। प्रभाग क्रमांक 11 अंतर्गत येणाऱ्या सातपूर गावातील सामाजिक सभागृह ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांची मागणी होती। या मागणीला यश आलं असून कामाचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झालं। प्रभाग क्रमांक 26 मधील जाधव संकुल इथं श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी सामाजिक सभागृह असावं यासाठी स्थानिक नागरिकांनी मागणी केली होती। नागरिकांच्या मागणीला आमदार हिरे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून कामाचं भूमिपूजन शनिवारी आमदार हिरे यांच्या उपस्थितीत स्थानिक नागरिक यांच्या हस्ते करण्यात आलं। त्याबरोबरच म्हाडा कॉलनी या ठिकाणी साईबाबा मंदिर परिसरात नागरिकांनी पेव्हर ब्लॉक बसवण्याची मागणी आमदार हिरे यांच्याकडे केली होती। शनिवारी या कामाचं भूमिपूजन करण्यात येऊन त्याबरोबरच म्हाडा कॉलनीतील तुळजाभवानी मंदिरामध्ये मैदानाला संरक्षक भिंत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती। या कामाचं भूमिपूजन सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाला। मतदारसंघांमध्ये विविध विकास कामं होत असताना नागरिकांनी आमदार सीमा हिरे यांच्या कामाचं कौतुक करून पुढील काळामध्ये मंत्री म्हणून निवड व्हावी अशी इच्छा व्यक्त केली। दिवसांनी म्हणजे मला जवळजवळ आमचे पाटील काका असो, हिंगमेरे काका असो, शेळके काका असो, तसेच आमचे पंचनाथ काळे काका असो, आमचे मागचे काका, सर्वांनी जेव्हा सांगितलं, मी ताईंना कळवलं का ताई नक्कीच हे, कारण एवढा मोठा आज मतदारसंघात ताईंना लक्ष द्यायला लागतं, पण नक्कीच ताई तुम्ही या गोष्टी गांभीर्याने आपण जे घेतलं आज जे उद्घाटन प्रसंगी मला खरंच जे सर्व ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर जो हसू दिसतंय त्याचा नक्कीच आपल्याला मोबाईलला नक्कीच भेटेल असं मी जेव्हा मी नगरसेविका झाली होती तेव्हा पगार सर मॅडम सगळ्या महिला माझ्याकडे आल्या होत्या। काही कारणानुसार मी कोरोना आला, मुंडे साहेब आले, त्यानुसार काही कामं आमचे आखड गेलेले होते। तर ताईंच्या निधीतनं ताईने जे कामं केले, आज पवार संकुल असेल, खूप काही ठिकाणी ताईंच्या माध्यमातून प्रभाग 10 मध्ये ताईंनी एवढ्या 8 दिवसात खूप कामं केलेले आहेत। ताईंचे मनापासून आभार मानते की ताईंनी जास्तीत जास्त निधी हा सातपूरला दिलेला आहे। ताईंचे खूप खूप आभार मानते। ताईंच्या पाठीशी आपण असेच खंबीरपणे उभे राहा, तर ताई परत निवडून आल्यावर आपल्या ताई मंत्री झाल्यावर आपल्याला खूप फायदा होणार आहे आणि ताईंचा निधी आपल्याला परत मिळणार आहे। ताईंचे मनापासून खूप खूप आभार मानते। ताई, आमच्या प्रभागातले सगळे नागरिक तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। तुमची साथ आम्हाला अशीच हमेशा आमच्या पाठीशी राहू द्या। धन्यवाद। जी व्याख्या आहे ही काय बॅनरबाजी किंवा बाकीच्या गोष्टीत प्रसिद्ध माध्यमातून करणारी नाहीये। ताईंचं काम आहे हे प्रसिद्ध माध्यमांचं एक गुणगौरवाचं प्रतीक आहे। जे फ्लेवर ब्लॉकचं काम असतील किंवा सभामंडपचं काम असतील तर लोक बॅनर लावतात। लोक बॅनर लावण्यापेक्षा त्या सभामंडपावर लावलेलं नाव हेच लोक कायमस्वरूपी वाचतात आणि कामाच्या याच्यातून ताईंची प्रचिती निर्माण झालेली। त्याच्यामुळं ताई 100% लवकरात लवकर तिकीट मिळवून मंत्री होतील आणि आमच्या परत साईबाबा मंदिराचं काहीतरी पुनश्च एकदा चांगलं उद्धार होऊन महाडातल्या साईबाबा मंदिराचं कायमस्वरूपी महाराष्ट्रात नाव निघाल एवढीच मी ताईंना एक आभार व्यक्त करतो। आणि महेश भाऊंना कुठेही भेटले असतील त्यांना गाडी आडवी लावून मी विचारलेलं आहे का साईबाबा मंदिराचं माझं पेवर ब्लॉकचं काम कुठं आलेलं आहे। म्हणजे ताईंना पण बरेचसे फोन केलेले, पण ताईंनी कुठलेही कानाडोळा न करता मी जरी कॉल उचलला नसेल तरी परत रिसिव्ह कॉल करून, असं मला वाटत नाही का इथला स्थानिक नगरसेवक पण
परत रिपीट कॉल करतो. हे आमदार कॉल करता म्हणजे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या अशा आमदार कायमस्वरूपी आम्हाला लाभाव्या अशीच आम्ही त्यांना शुभेच्छा आम्ही कायमस्वरूपी त्यांना देतो. उद्या आम्ही गुरुवारी शिर्डीत जाणार आहे, तर ताईंसाठी आम्ही 100% आमचं काम साईबाबांचं ताईंनी केलं तर ताईंचं काम आम्ही 100% करू. त्यांच्या आमदार निधून आपल्या या पवार संकुलमध्ये दोनचं काम करणार आहेत. त्याचप्रमाणे आताच माझे मित्र गणेश बोलकर यांनी सांगितलं या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आपल्या पवार संकुलमध्ये होणार आहे. पवार संकुल स्वामी समर्थ या ठिकाणी कॉन्क्रीट होणार आहे. 2 कोटी रुपये त्यांनी दिले त्यांच्यासाठी. हे बघा 2 कोटी रुपये त्यांनी दिले. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचा मुहूर्त साधत आमदार हिरे यांनी विकास कामांच्या माध्यमातून सोनं लुटलं असून या कामाच्या जोरावर भाजप पुन्हा आमदार हिरे यांना संधी देईल असा विश्वास व्यक्त करत भाजपच्या पाठीमागे उभे राहण्याचं आवाहन आमदार सीमा हिरे यांनी यावेळी केलं. नमस्कार. आज आपल्या मतदारसंघात जवळपास सकाळी 10 वाजेपासून भूमिपूजनांचा धडाका सुरू आहे. आपण ऐकत असाल की येत्या 2-3 दिवसात कधीही आचारसंहिता लागू शकते आणि मध्ये पितृपक्ष आल्यामुळे काही कार्यक्रम लांबले, तर जवळपास 2-3 दिवसापासून रोज 7 ते 8 कामांची सुरुवात ही होते आहे. आज सकाळपासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरुवात ही सातपूर पासून झालेली आहे. सातपूरमध्ये श्री स्वामी समर्थ केंद्राचं नवीन केंद्राचं आज भूमिपूजन झालं. तिथल्या नागरिकांची मागणी होती की सातपूर गावात कुठेही श्री स्वामी समर्थ केंद्र नाही, त्यामुळे स्वामी समर्थ केंद्राचं भूमिपूजन. त्याचबरोबर तिथे तुळजा भवानी मंदिर हे अनेक वर्षापासून आहे आणि अनेक भाविक तिथे येतात, त्यामुळे तुळजा भवानी मंदिराच्या समोर सभामंडप होतं. त्याचबरोबर पपया नर्सरी ते त्र्यंबक रोड पर्यंत म्हणजे आतमध्ये जी समता नगर आहे, जी कॉलनी आहे, त्याचा पूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण करणं या कामाचं भूमिपूजन होतं. आणि सुरुवात ही पवार संकुल मधील कृष्णाचं मंदिर आहे, त्या मंदिराचा सभामंडप अतिशय जीर्ण झालेला होता, तो जुना होता, तिथे नवीन सभामंडप बांधणे, असे जवळपास 4 कामांचं भूमिपूजन हे सातपूरमध्ये. त्याचबरोबर सिद्ध हनुमान मंदिर येथे ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तिथे ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्राच्या कामाचं भूमिपूजन आज सकाळी झालेलं आहे. सुंचाळ येथे सुद्धा जाधव संकुल मध्ये श्रीकृष्ण मंदिर आहे, महादेव मंदिर आहे, त्यासमोर सुद्धा सभामंडप नव्हता. अनेक वर्षापासून ते मंदिर आहे आणि महिला भाविक मोठ्या संख्येने तिथे जात असतात. त्या मंदिरासमोर सभामंडप बांधण्याचं आज भूमिपूजन केलेलं आहे. म्हाडा कॉलनीमध्ये साईबाबा मंदिर आहे, तिथे आमचे तरुण मंडळी पालखी नेत असतात शिर्डीला. त्याचबरोबर दर पौर्णिमेला तिथे आरती होत असते आणि सर्व तरुण वर्ग तिथे दर गुरुवारी आरतीला जमतात. साईबाबा मंदिर हे त्याच्या समोर पेविंग ब्लॉकची त्यांना नितांत आवश्यकता होती, कारण मंदिरासमोर पेविंग ब्लॉक नसल्यामुळे पावसाळ्यात गैरसोय व्हायची, चिखल व्हायचा आणि ह्या पेविंग ब्लॉकमुळे निश्चितच त्यांचं एक मोठं काम इथे होणार आहे. हे तुळजाभवानी मंदिर आपल्या आमदार निधीतनं यापूर्वीच झालेलं आहे 2018 साली, परंतु ही जागा संरक्षित नसल्यामुळे त्याला संरक्षक भिंत बांधणं हे अत्यंत आवश्यक होतं. त्यामुळे इथे देखील निधी देऊन आज या कामाचं भूमिपूजन होत आहे. त्यामुळे जवळपास सकाळपासून 8 ते 10 कामांचं भूमिपूजन आज केलेलं आहे. मी जिथे जिथे ज्या कॉलनीत गेले किंवा जिथे भूमिपूजनला गेलो तिथे आमच्या महिला भगिनी, विशेष करून आमच्या लाडक्या बहिणी, त्या अत्यंत समाधानकारक आणि आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. कारण आपल्या महाराष्ट्र शासनाचं कामकाज आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून घेतलेले जे धडाक्याचे निर्णय असतील ते आपल्या मतदारसंघासाठी अत्यंत फायद्याचे झालेले आहेत. त्यातला सिडको फ्रीहोल्ड करणं हा आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा होता. जवळपास 3 लाख लोकांच्याही वरती जी लोकसंख्या सिडकोमध्ये आहे आणि खूप अपेक्षेने ते लोक बघत होते, त्यांना आज या निर्णयामुळे खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. त्याचबरोबर मतदारसंघात 10 वर्षापासून काम करत असताना अनेक मोठी कामं केली. सातपूरमध्ये बस स्टँड असेल, ITI ची बिल्डिंग असेल, पोलीस स्टेशन असेल, पाण्याची टाकी असेल, हे मोठे कामं तिथे पूर्ण झालेले आणि प्रत्येक मंदिर तिथे सभामंडप आपण बांधलेला आहे. त्या सभामंडपांचा खूप चांगला उपयोग होतो. भजनी मंडळ असेल, हरिपाठ असेल, योगा असेल, अशा चांगल्या
ऍक्टिव्हिटीज त्या सभा मंडपात आज संपन्न होतात. जॉगिंग ट्रॅक अनेक ठिकाणी केले जेणेकरून आपलं आरोग्य चांगलं राहावं. प्रत्येकाचं आरोग्य हे पैशापेक्षाही मौल्यवान आहे. पैसे व्याजाने दिले तर ते परत मिळतात, घेतले तरी आपल्याला देता येतात, परंतु आरोग्य खराब झाल्यानंतर काही करू शकत नाही. त्यामुळे आरोग्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक केले, त्याचबरोबर ग्रीन जिम बसवले आणि आज त्याचा जॉगिंग ट्रॅकचा खूप चांगला असा उपयोग होतो आहे. सातपूरमध्ये विनायकदादा पाटील यांच्या नावाने अभ्यासिका सुरू केली. तिथे खूप मुलं, गरजू मुलं अभ्यासासाठी येतात आणि काही प्रशासकीय सेवेत सुद्धा ते गेलेले. अजूनही त्यांची मागणी आहे की अजून जागा वाढवा, म्हणजे बाकीच्या मुलांनाही बसता येईल. 70-80 मुलंच बसू शकतात. अशा दृष्टीने महिलांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात कार्य या 10 वर्षात मी सगळ्यांच्या आशीर्वादाने करत आलेले. मी या निमित्ताने नागरिकांना फक्त आवाहन करेल की 1.5 महिन्याने विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, होऊ घातलेल्या आहेत. आपण सगळेजण या सरकारच्या कामकाजाची घोडदौड बघतायत. निवडणूक आले की अनेक लोक आमिष दाखवतात, सहली नेतात, पार्ट्या देतात, दारू पाजतात, मटण देतात आणि आमिष दाखवून खोटे किंवा खोटा प्रचार करून बळी पाळतात. परंतु मी नागरिकांना आवाहन करेल की आपण कुठल्याही या खोट्या प्रचाराला, या आमिषाला बळी न पडता आपल्या सेवेमध्ये कोण आहे, जे प्रत्येक एक फोन जरी आला तरी आम्ही तिथे हजर असतो. कोणीही पेशंट असेल, ऍडमिशन असेल, कोणाचं दुखलं खुपलं असेल, सुखदुःखात असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही वैयक्तिक हजर असतो. त्याचबरोबर जिथे जिथे कामांचे, नागरिकांची निवेदनं आले त्या प्रत्येक ठिकाणी भेट देऊन स्वतः पाहणी करून त्या कामाचं गांभीर्य लक्षात घेऊन ते कामं प्रशासकीय माध्यमातून मंजूर करून आज ती कामं पूर्ण रूपात आलेली आहे. त्यामुळे एक कुटुंबातली घटक म्हणून आपल्या आणि त्याचबरोबर एक बहीण म्हणून मी सगळ्यांना, या नागरिकांना आवाहन करेल नाशिक पश्चिम मतदारसंघातल्या की कुठलीही गुन्हेगारीची पार्श्वभूमी आमच्याकडे नाही किंवा कुणीही गुंड लोक आम्ही घेऊन फिरत नाही किंवा कुठलेही आरोप आमच्यावर नाही, कुठलाही भ्रष्टाचार नाही किंवा कुठलाही डाग नाही. त्यामुळे एक निस्पृहपणे काम करणारे, निस्वार्थपणे काम करणारी व्यक्ती म्हणून तुम्ही यापुढे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहा. खऱ्या अर्थाने हिंदुत्व आपल्याला जागं ठेवायचं असेल, आपलं राष्ट्र टिकवायचं असेल तर सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहा, एवढं आवाहन मी या निमित्ताने करते. विजयादशमीच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेविका माधुरी बोलकर, गणेश बोलकर, तानाजी पवार, माजी नगरसेवक योगेश शेवरे, नाना वाघ, संजय शिंदे, सातपूर ग्रामस्थ यशवंत पवार यांच्यासह सातपूर भाजप मंडलाध्यक्ष भगवान काकळ, रामहरी संभेराव, रवींद्र जोशी, रुपेश पाटील, गौरव बोडके यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.